नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमणाविरोधात कारवाई होते। द्वारका परिसरासह शहरातल्या विविध भागात पालिकेकडून कारवाईला सुरुवात झाली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, अतिक्रमण विरोधी पालिकेची ही कारवाई कोणकोणत्या भागात सध्या नेमकी सुरू आहे, काय अपडेट्स आहेत त्याबद्दल? श्रुती, आपल्याला माहिती आहे की सिंहस्थ कुंभमेळा आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन टेपलेला आहे आणि त्या अनुषंगाने महापालिकेनं आता शहरातल्या महत्त्वाच्या भागांमध्ये अतिक्रमण विरोधी मोहीम जी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे। सध्या आपण बघतोय की सारडा सर्कल परिसरापासून द्वारकाकडे जाणारा हा जो रस्ता आहे हा प्रचंड रहदारीचा रस्ता समजला जातो आणि या ठिकाणी हे जे अनधिकृत दुकानं होते ते दुकानं आता जेसीबीच्या सहाय्यानं हटवले जात आहेत। तब्बल 9 जेसीबी या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि या जेसीबीच्या माध्यमातून हे सगळे जे अनधिकृत दुकानं होते हे या ठिकाणी हटवले जात आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ही अतिक्रमण मोहीम जी आहे ती शहरात फक्त इथेच नाही तर अन्य भागांमध्ये देखील राबवली जाणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरामध्ये रस्त्यांचे प्रचंड वेगानं कामं सुरू आहेत आणि हे कामं सुरू असताना शहर मोठं होण्यासाठी, रस्ते रुंद होण्यासाठी या ठिकाणी अतिक्रमण मोहीम जी आहे ती आता प्रशासनाच्या वतीनं राबवली जाते आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो की या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी असतील, मनपाचे सगळे कर्मचारी असतील, हे या ठिकाणी तैनात आहेत आणि यांच्या माध्यमातून सध्या अतिक्रमण मोहीम जी आहे ती संपूर्ण शहरात राबवली जाते। मॅडम, अत्यंत महत्त्वाची ही मोहीम आहे, काय नेमकी माहिती आहे याच्या संदर्भात? नाशिक महापालिका माननीय आयुक्त श्रीमती खत्री मॅडम यांच्या आदेशान्वये आजची कारवाई सुरू आहे। सारडा सर्कल पासून ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि डीपी रस्त्यामध्ये जे अतिक्रमण होती ते आज आम्ही जवळपास 40 अतिक्रमण काढत आहोत। साधारण किती फौजफाटा आहे, किती कर्मचारी आहेत, जेसीबी किती आहेत? नाशिक महापालिकेमार्फत 7 जेसीबी आहेत या ठिकाणी। पोलीस चंदन, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच या कारवाई संदर्भात। तूर्तास धन्यवाद।